नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी आज एक लातूरचं मेडिकल कॉलेज प्रायव्हेट जे आपलं जे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेज आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्याच्या कॉलेजची फीस स्ट्रक्चर 2023 मध्ये किती होती? अगदी त्या अनुषंगाने मी पूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगणार आहे, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला कॉल मेसेज येतात, की मॅडम सेमी गव्हर्नमेंटमध्ये पण किती फीस असणार आहे? तर माझे मागचे तुम्ही व्हिडिओ काढून बघाल लास्ट वीकमधले, तर एकदम 3-4 कॉलेजेस मी अगदी काढले होते. डॉक्टर उल्हास पाटील, काशीबाई नवले असे बऱ्यापैकी 3-4 कॉलेजेस मी काढले होते, जे आपले प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती फी स्ट्रक्चर राहणार आहे. अगदी जळगावचं पण एक मी मेडिकल कॉलेज काढलेलं होतं. तर त्याच अनुषंगाने मी आज लातूरचं पण मेडिकल कॉलेज इथे तुम्ही पाहू शकता. त्याचं पूर्णपणे फी स्ट्रक्चर किती राहणार आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि तुम्हाला कसं ॲडमिशन झाल्यानंतर अलॉटमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला डी कसा काढून डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, अगदी त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी इथं काढलेलं आहे MIMSR मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, लातूर. तर हे कॉलेज आहे. इथलं मी पूर्ण फी स्ट्रक्चर फॉर MBBS UG डिग्री कोर्सेस अकॅडमिक इयर 2023 त्याचं पूर्णपणे मी सांगणार आहे. तर इथं मी पूर्णपणे फीस 85% आपला जो स्टेट कोटा आहे, जे विद्यार्थ्यांचं 10वी-12वी महाराष्ट्रामधून झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टर सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे आणि जे विद्यार्थी आपल्या कॅटेगरीमध्ये येतात, जसं की SC, ST, VJ, NT, NT1, NT2, NT3, डिफेन्स, ह्या ज्या ज्या काही आपल्या ह्या कॅटेगरी आहेत, त्या सर्व कॅटेगरीना किती फीस असणार आहे आणि मिनिमम फीस, आणि जी आपली ओपन कॅटेगरी आहे किंवा OBC कॅटेगरी आहे, EWS कॅटेगरी आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किती फीस राहणार आहे या कॉलेजमध्ये. तर अगदी पूर्णपणे तुम्ही व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि जे काही नवीन विद्यार्थी असतील, आपल्याला आज तुम्ही नवीन असाल माझ्या ह्या YouTube चॅनलवरती, तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहता येतील. तर तुम्हाला अगदी मी डिटेल्समध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, अगदी मी पूर्णपणे हा चार्ट काढलेला आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी फी स्ट्रक्चर सांगणार आहे. तर इथे पूर्णपणे मी काढलेलं तुम्ही इथे पाहू शकता. तर पहिल्यांदा मी इथे ट्युशन फीस काढलेली आहे. अगदी पर इयर प्रत्येक वर्षाला किती राहणार आहे आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज. तर इथं ओपन कॅटेगरीचा पहिल्यांदा आपण विचार करूया. ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही फीस पाहू शकता. ₹7,65,217 ही ओपन कॅटेगरीला एका वर्षाला फीस असणार आहे. आणि पुढची कॅटेगरी जी आहे आपली EBC कॅटेगरीला तुम्ही इथे पाहू शकता. ₹3,82,609 ही ओबीसी EBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असणार आहे. आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे OBC, इथं काढलेली आहे बघा. OBC कॅटेगरी त्या विद्यार्थ्यांसाठी पण ₹3,82,609 फी असणार आहे. आणि जे SC ST कॅटेगरी आहे त्या ठिकाणी ₹0 म्हणजे काहीच फीस नाहीये. आणि पुढे पण तुम्ही ते पाहू शकता VJ आणि NT कॅटेगरीला पण आणि SBC पण कॅटेगरीला तिथे फी स्ट्रक्चर काहीच नाही. आणि हे नेक्स्ट आहे ते 15% कोठा म्हणजेच NRI कोठ्यामधली ही फीस आहे. हे झाली ट्युशन फीस झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि कॉशन मनी डिपॉझिट रिफंडेबल हे वन टाइम असतं आणि ते रिफंडेबल असतं. जेव्हा आपला 4.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट होऊन आपलं इंटर्नशिप पण कंप्लीट होऊन जेव्हा आपल्याला डिग्री सर्टिफिकेट मिळतं, तेव्हा आपलं हे जे स्टार्टिंगला फर्स्ट इयरलाच आपल्याकडनं जी काही अमाउंट घेतली असते ती पूर्ण रिफंड होत असते. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज सेम आहे अमाउंट. आणि प्रत्येक कॅटेगरीला अमाउंट ती घेतली जाते आणि शेवटी जाते वेळेस तुम्हाला ते अमाउंट पण रिफंड केली जाते. तर ती अमाउंट आहे प्रत्येक कॅटेगरीला वन टाइम आहे. प्रत्येक ठिकाणी ₹1,00,000 आहे. प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही इथे पाहू शकता. अगदी 50% कोठ्यातल्या पण मुलांना. ओके. रिफंडेबल आहे. आणि इन्शुरन्स फीस किती आहे? वन टाइम आहे. ते पण प्रत्येक कॅटेगरीला सेमच इथं आहे. ₹2,125 आहे. तर प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही इथे पाहू शकता. ओके. इन्शुरन्स फीस आहे. आणि युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फीस किती आहे? हे पण वन टाईमच आहे. ती पण प्रत्येक कॅटेगरीला सेमच आहे इथं. आणि फी स्ट्रक्चर पण पाहू शकता तुम्ही ₹9,500 हे प्रत्येक कॅटेगरीला फी स्ट्रक्चर इथं ठेवलेलं आहे. तर हे झालं पूर्ण अगदी टोटल फीस. तर मी प्रत्येक कॅटेगरी वाईज टोटल फीस तुम्हाला सांगत आहे. तर फर्स्ट आपण इथे पाहूया ओपन कॅटेगरीला. तर ओपन कॅटेगरी जवळ-जवळ ₹9,91,625 हे एका वर्षाला विद्यार्थ्याला फीस भरावी लागणार आहे ओपन कॅटेगरीची. नेक्स्ट आहे EBC कॅटेगरी आहे. त्या विद्यार्थ्यांना ₹6,09,017 ही फीस भरावी लागणार आहे. आणि नेक्स्ट आहे OBC म्हणजेच EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पण ₹6,02,417 इथं फीस स्ट्रक्चर आहे ते तेवढं पे करावं लागणार आहे. आणि SC STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे ₹1,05,025 इथे भरावं लागणार आहे. ओके. आणि VJ NT
एस-बी-सीच्या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना 2,19,808 रुपये इथे भरावे लागणार आहे. याप्रमाणे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी प्रत्येकाला आपापल्या ह्याच्याने नुसार फी स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. अगदी पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हे पण खूप कॉलेज चांगलं आहे. तर तुम्ही अगदी इथे तुम्ही ट्राय करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग येत असेल तुम्ही नक्कीच करा. ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये अडचण येत असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. तुम्ही आमचं पेड काउन्सिल पण जॉइन करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल करू शकता आणि मला तुमचं स्कोर कार्ड सेंड करा आणि पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका. नक्कीच आमचा रिप्लाय तुम्हाला नक्कीच येईल आणि आमच्या मार्फत पूर्ण अगदी स्टार्ट टू एंडपर्यंत आम्ही ॲडमिशन करून देण्याचं आम्ही तुम्हाला 100% सांगतो. आणि पुढे अगदी हे कसं आणि हॉस्टेलचं पण किती फी स्ट्रक्चर आहे ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून झूम करून दाखवते, लक्षात येईल. इथे हॉस्टेलचं पण दिलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. इथं डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे. आधी आपण डिमांड ड्राफ्ट बघूया कुठल्या नावाने काढायचं. डिमांड ड्राफ्ट ऑफ अबोव द फीस शुड बी ड्रॉ इन नॅशनलाइज्ड बँक इन MIMSR मेडिकल कॉलेज पेएबल ॲट लातूर असं दिलेलं आहे. त्या ह्याच्याने डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि पुढे नोट पण त्यांनी दिलेली आहे. काय नोट आहे आपण बघूया इथे. इथे EWS म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंट मस्ट फुलफिल्ड इन द criteria provisional conditional laid down by the government of Maharashtra to get the fees benefit असं तरी इथं पूर्णपणे दिलेलं आहे. आणि नेक्स्ट आणि नोटीस दिलेली आहे ती एलिजिबिलिटी फीस फॉर द स्टुडंट हू आर डोमासाईड. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या डोमासाईड सर्टिफिकेट्स आहेत जे महाराष्ट्र स्टेट मधले आहेत, 85% कोठ्यामधले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी 41,750 रुपये असं पर MUHS नोटिफिकेशन असे जे नंबर दिलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे पे करायचं आहे. ओके. आणि नेक्स्ट आहे तिथे नोटीस दिलेली आहे. इफ एनी स्टुडंट्स लीव द कोर्सेस आफ्टर कट ऑफ डेट or duration during the courses she will have to pay the full fees of the entire courses. हे 4.5 वर्षाचा कोर्स आहे पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये अगदी फीस बद्दल त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे, सांगितलं आहे. subject to changes in tuition and development fees as per the directions by the फीस रेग्युलॅरिटी अथॉरिटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई असं त्याने पूर्णपणे इथं दिलेलं आहे. आणि त्यांनी हॉस्टेल पण फीस दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. अगदी हॉस्टेल फीस पण इथे मी काढलेली आहे. तर पूर्ण अगदी स्क्रीनच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते. इथे हॉस्टेल फीस काढलेलं आहे आणि हॉस्टेलचं फर्स्ट इयरची फीस इथे 50,000 रुपये आहे आणि हे डिपॉझिट आणि रिफंडेबल घेतात. ते पण वन टाइम आहे आणि ते पण 50,000च आहे. तर टोटल जवळजवळ तुम्ही 1,00,000 रुपये इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये हॉस्टेल आणि मेस हे दोन्ही इन्क्लूड आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचा पण अगदी डिमांड ड्राफ्ट इथे दिलेला आहे. हॉस्टेल फीस डिपॉझिट सेम अगदी ह्या नॅशनलाइज्ड बँक MAEER हॉस्टेल पेएबल ॲट लातूर असं म्हणून तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जे त्या नावाने काढायचं आहे. तर हे पूर्ण अगदी मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती पूर्ण फी स्ट्रक्चर फॉर MBBS ड्युरिंग कोर्सेस अकॅडमिक 2023 मी अगदी पूर्णपणे सांगितलं आहे. MIMSR मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अंबेजोगाई रोड लातूर या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर तुम्हाला सांगितली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट असेल तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि तुमचा ॲडमिशन विषयी पण अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला अगदी तुमचं काउन्सिलिंग पाहिजे असेल ते पण तुम्ही मला अगदी कळवू शकता किंवा आमच्या मार्फत करायचं असेल तुम्ही ॲडमिशन तरी पण तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. अधिक माहिती आम्ही नक्की तुम्हाला देऊ. एवढंच आहे. मित्रांनो हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे मित्र नातेवाईक आहेत त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा की जेणेकरून त्यांनाही हा फायदा होईल आणि त्यांनाही या फी स्ट्रक्चरबद्दल अधिक माहिती होईल. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.